महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा विक्रम झालाय ज्याने इतिहास बदलून टाकलाय। जो भविष्यात खूप मोठी बाजी मारू शकतो। ते नाव म्हणजे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेल। काय आहे तो विक्रम आणि देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मागे कसं टाकलं पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी गौरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत। महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांची यादी पाहिली तर आपल्याला त्यात वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांचं नाव दिसत होतं। पण याच यादीत आता अजून एका नेत्याचं नाव कोरलं गेलंय। राज्याचे इन्फ्रामॅन, वॉटरमॅन आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 12 जुलै 2026 रोजी नव्या विक्रमाची नोंद झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात 2430 दिवस म्हणजेच सुमारे 6 वर्ष 7 महिने पूर्ण करून महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत थेट 3रं स्थान मिळवलंय। आणि या प्रवासात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या शरद पवारांना देखील मागे टाकलंय। पण याआधी महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते मंडळी कोण आहेत यावरही आपण एक नजर टाकूया। पहिल्या क्रमांकावर आहेत ते वसंतराव नाईक, सुमारे 11 वर्षे 78 दिवस म्हणजेच 4096 दिवस। दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते विलासराव देशमुख, 7 वर्ष 129 दिवस म्हणजेच 2686 दिवस। आता तिसऱ्या क्रमांकावर आहेत ते देवेंद्र फडणवीस, सुमारे 6 वर्ष 7 महिने म्हणजेच 2430 पेक्षा जास्त दिवस, म्हणजेच यापुढेही हे सुरूच राहणार आहे। आणि चौथ्या क्रमांकावर आहेत ते शरद पवार, सुमारे 6 वर्ष 221 दिवस म्हणजे 2412 दिवस। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीसांच्या नावावर झाला असला तरी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा अनोखा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे बरं का। तुम्हाला तो नोव्हेंबर 2019 मधला पहाटेचा शपथविधी आठवतोय? राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवारांसोबत जाऊन त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी, पण आवश्यक बहुमत सिद्ध न करू शकल्याने अवघ्या 80 तासात देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यावेळी 1.5 दिवसाचा गणपती म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर भरपूर टीका केली। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा। आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून फडणवीसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बाजी मारलीच। वयाच्या 44व्या वर्षी फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे शरद पवारांनी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी पहिल्यांदा राज्याची सूत्र हाती घेतली होती। त्यामुळे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या नावावरचा तो विक्रम आजही कायम आहे। पण फरक कुठे पडला माहितीये? शरद पवारांना विदर्भात आपला राजकीय दरारा तितकासा वाढवता आला नाही, जो विदर्भाच्या याच देवाभाऊने करून दाखवला। मराठा आरक्षणाचा अत्यंत गुंतागुंतीचा विषय सोडवण्याचा प्रयत्न असो किंवा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा तो मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रोजेक्ट असो आणि अजून बरेच काही कामं, या सगळ्या पायाभूत सुविधांचं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांनाच जातं। जर 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली नसती तर फडणवीसांचा हा कार्यकाळ आणखी वाढला असता। शरद पवारांनी राजकारणाची भाकरी फिरवून 2019 मध्ये फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ दिलं नव्हतं, पण राजकारणात प्रत्येक खेळीचा हिशोब होतोच। याचाच बदला म्हणून की काय, फडणवीसांनी थेट पवारांच्याच पुतण्याला म्हणजेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवारांना सोबत घेतलं आणि पुढे जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले। सध्या केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता महाराष्ट्राचा गड राखल्यानंतर
देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीच्या तख्ताकडे कूच करून पंतप्रधानाचे तगडे दावेदार होऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.